नमस्कार, मी प्राध्यापक संतोष दबडे. आजपासून आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत इंजिनिअरिंगचं जे फर्स्ट इयर आहे आणि फर्स्ट इयरचा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 हा सब्जेक्ट इथं स्टार्ट करत आहोत. तर ही कंप्लीट इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 ची सिरीज एक्झाम ओरिएंटेड आपण करतोय, पूर्णपणे मराठीमधून. तर आज आपण याचा पहिला युनिट जो आहे सिंगल व्हेरिएबल कॅल्क्युलस हा आज बघणार आहोत. तर हा जो युनिट नंबर 1 आहे, सिंगल व्हॅल्यू व्हेरिएबल, याच्यामध्ये टोटली 4 पार्ट्स आहेत. त्यातला पहिला पार्ट जो आहे तो म्हणजे मीन व्हॅल्यू थेरम. हा आज आपण इथं बघणार आहोत. याच्यानंतर आपल्याला एक्सपान्शन सिरीज आहे याच्या पुढे, त्याच्यानंतर इनडिटर्मिनेट फॉर्म्स आहेत आणि फायनली फोरियर सिरीज. असा हा युनिट नंबर 1 खरं तर खूप मोठा युनिट आहे आणि टाइम कंझ्युमिंग आहे, पण एक्झामला जे येतं त्या पद्धतीने आपण आज इथं आपण हा सिलेबस कंप्लीट करणार आहे. सो हा जो पहिला पार्ट आहे मीन व्हॅल्यू थेरम, तर जनरली एखाद्या फंक्शनचं रिप्रेझेंटेशन म्हणजे कर्वचं व्हेरिएशन कशा प्रकारे होतं विथ रिस्पेक्ट टू द स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट, याचा अनालिसिस करण्यासाठी आपण हा मीन व्हॅल्यू थेरमचा यूज करतो. तर जनरली याच्यामध्ये सिलेबसमध्ये 3 थेरम दिलेले आहेत मीन व्हॅल्यू थेरम. एक जो आहे तो म्हणजे रोल्स थेरम आहे, त्याच्यानंतर लॅग्रॅन्जेस मीन व्हॅल्यू थेरम आहे, आणि फायनली तुम्हाला आहे कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम. आउट ऑफ दिस 3 मोस्टली तुम्हाला लॅग्रॅन्जेस मीन व्हॅल्यू थेरम याच्यावरती क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो, आणि झालंच तर फार तर रोल्स थेरम वरती येऊ शकतो. कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम वरती कधी क्वेश्चन विचारला नाही, तर आपण मोस्टली ह्या 2 थेरम वरती आज फोकस करणार आहोत.